हॅलो, समालोचनाच्या दुनियेतील बेताज बादशाह अर्थात तुमचा आमचा सर्वांचा लाडका निखिल यांना या पुढील सामन्याचं समालोचन करण्यासाठी पाचारण करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद गांगुर्डे साहेब. या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे खूप खूप आभार मानतो. हॅलो, प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून लँडसेल या संघाने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मागील सामना पाहिला तर नगर व क्षेत्र नियोजन विभाग वैयक्तिक 25 धावांची खेळी करून सामना रणरागिणी ठरली होती म्हणजे विद्या कोटक मॅडम. खूप खूप त्यांचं अभिनंदन. तसेच वर्ष 2025 सुवर्ण महोत्सव महिला व पुरुष क्रिकेट स्पर्धा चला पंच बॉलर्स नेम. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाव नोंदवण्यासाठी पाठवून द्यावा. स्ट्राईकला आहे ती स्नेहल, नॉन स्ट्राईकला आहे ती दीक्षा. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू लॉंगऑफच्या दिशेने मात्र एक धाव घेण्यात यश. लँडसेल या संघाने आपलं खातं खोललेलं आहे. धावसंख्या झाली होती बिनबाद 1. आणि पहिला धक्का बसतो ते स्नेहल यांच्या स्वरूपात. रॉंग कॉल दिलेला आहे. धावचीतच्या स्वरूपात स्नेहल या बाद झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात येते ती म्हणजे कलावती. आणि उत्कृष्ट असा टोललेला चेंडा कार्पेटच्या साहाय्याने मात्र त्यावरती एक धाव. धावसंख्या झाली होती 1-2. अजूनही 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट फटका, खूपच सुंदर असा फटका, मात्र त्यावरती एकच धाव. धावसंख्या झाली होती 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि नो बॉल घोषित केलेला आहे. तितकंच 1+4 अशा 5 धावा मिळत आहेत दीक्षाईला. धावसंख्या झाली ती 8. अजूनही लॉंगऑफच्या दिशेने आणि उत्कृष्ट फटका, मात्र एका धावावर समाधान मानावे. एका षटकाच्या समाप्तीनंतर लँडसेल संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 1-9. यापुढे होणारा सामना सिक्युरिटी सेल वर्सेस फायनान्स अँड अकाउंट्स डिव्हिजन. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की ही इनिंग झाल्यावरती नाणेफेकीसाठी
माईकशी संपर्क साधावा. आणि बॉलर्स नेम प्लीज. सुनैना मॅडम सुनैना स्टोर घेऊन सुनैना मॅडम संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक गेलेली सुनैना. आणि खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली होती 10. आणि खूपच सुंदर असं एसटी रक्षण घ्यायचा प्रयत्न मेट्रोद्वारे. खूप सुंदर स्टंपिंग MS धोनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कलावतीला काही न समजलेला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली होती 1-10. एक धाव मिळते. धावसंख्या झाली होती 11. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दीक्षाईला काही न समजलेला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी थोडासा मिस सुनैना यांची. आणि एक धाव घेण्यात रनआउटचा. चांगली संधी होती रनआउट साठी. कोई बात नाही. नेक्स्ट टाइम. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लँडसेल संघाची धावसंख्या झाली होती 1-12. पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होते ती म्हणजे भक्ती. पहिले पंच आहेत ते मुख्य पंच. दुसरे पंच आहेत ते लेग अंपायर. तिसरे पंच आहेत ते कॅमेरामॅन. आणि चौथे आणि पाचवे पंच ठरले या मॅच साठी विद्याधर पाटील आणि किरण विभुते. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरे षटक घेऊन येते ती म्हणजे भक्ती. आणि षटकाची सुरुवात. आणि आमचे 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत लँडसेल या संघाला. धावसंख्या झाली होती 1-14. मेन अंपायर विक्रांत बोरक यांनी नो बॉल दिलेला आहे. एक्स्ट्रा 1 रन. आणि झेलची संधी होती मात्र झेल सुटलेला आहे. आणि मॅडमनी ऑन साइड दिशा बॉलच्या दिशेत यायचा प्रयत्न केला आणि तो एज लागून चान्स होता कॅच साठी, पण तो कॅच मिस केलेला आहे मेट्रो संघाने. नेक्स्ट डिलिव्हरी. बोललो नाही. आणि थोडस गडबड झालेली आहे क्षेत्ररक्षणात. 1+2 अशा 3 अतिरिक्त धावा मिळतात लँडसेल या संघाला. धावसंख्या झाली होती 1-18. एक चेंडू झालेला आहे. अजून 5 चेंडू शिल्लक. थोडस हाणामारीचं षटक म्हणता येईल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला मात्र 1 धाव. धावसंख्या झाली होती 19. खूपच सुंदर असा फटका बीच्या स्वरूपात. ग्राउंड के बाहर शॉट मारा है पर एक ही रन आणि स्ट्राइक क्रॉस आहे. बरोबर 1 रन स्ट्राइक क्रॉस. धावसंख्या झाली होती 20. आणि हा चाबूक शॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. दीक्षाद्वारे ऑनच्या दिशेला 1 रन 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झाली होती 21. आणि हा डिक्लेअर 1 रन डिक्लेअर आहे. स्ट्राइक चेंज 1 रन डिक्लेअर. पण या षटकातील आता शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली होती 1-22.
धावसंख्या झाली ती 1-22. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि आमचे बॅटर कलावती एकदम कलाशीर एकदम स्टेअर करतात ऑन साईडच्या दिशेला एक रन करून. आणि समोर त्यांचे बॅटर दीक्षाला स्ट्राईक देत आहे. आणि सुंदर मॅच चालू आहेत आमच्या MMRD सिटी पार्कच्या टफ ग्राउंड मध्ये. आणि महिलांचा जोश बघून खूपच आनंद वाटतं. आणि नेक्स्ट ओव्हर घेऊन आहेत पूजा मॅडम. पहिलं व संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतात ते म्हणजे पूजा मॅडम. खूपच सुंदर असा फटका. 1 धाव. धावसंख्या झाली ती 23. आता मात्र स्ट्राईकवर येते ती म्हणजे दीक्षा. चला शेवटचे 5 बॉल. आणि खूपच सुंदर अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. लक्ष देऊन आहेत किरण विभूते आणि विद्याधर पाटील यांच्याकडून हा निर्णय आलेला आहे. थँक्यू. चौकार. गुड शॉट. बहुत बढिया. पंच थांबायचंय. निर्धाव चेंडू. and she has missed the ball. डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल. धावसंख्या झाली 27. आणि अवांतर धाव. 9 चेंडू टाकलेला आहे. बच गया साला. नो बॉल था. DRS चा वापर करू शकत नाही याची नोंद घ्यावी. आणि दीक्षाचा लक्ष मला वाटतं समोरचा सिक्सर आहे. बघू या शेवटच्या 2 बॉलामध्ये काय होते. 3 बॉल अजून. दीक्षाच्या बॅट मध्ये धावसंख्या झाली होती 34. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र 1 धाव. चला शेवटचा चेंडू या इनिंगचा. धावसंख्या झाली होती 35. बघू कलावतीची कला बघू. लास्ट बॉल. और ये स्टीयर किया आणि कमेंट्री बॉक्स की तरफ. धावसंख्या झाली होती 36. आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान. यापुढे होणारा सामना सिक्युरिटी सेल विरुद्ध फायनान्स अँड अकाउंट डिव्हिजन. सांगितलं का आले बघा. यापुढे होणारा सामना सिक्युरिटी सेल विरुद्ध फायनान्स अकाउंट्स. नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी सज्ज आहेत त्या म्हणजे प्रतीक्षा मॅडम.
सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या तसेच सिक्युरिटी सेल या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना मी विनंती करतो की हा सामना त्वरित संपल्यास आपण आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला मैदान खाली करा. पंच यानंतर आहे सिक्युरिटी सेल. तुमचा सामना यानंतर आहे. कुठेही जाऊ नका अन्यथा 10 रनांची पेनल्टी लागेल. वैयक्तिक पहिल्या वसाकासाठी दुसऱ्या षटक घेऊन येते म्हणजे प्रतीक्षा हा एक धाव संख्या झाली ती 6. अजूनही 37 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावर सज्ज आहे ती म्हणजे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तेली मॅडमचा शॉट मिस झालाय. सगळ्यांना माहिती आहे तेली मॅडमची बॅटिंग घणाघातक फलंदाज म्हणून ओळखल्या जातात पूजा तेली मैडम. ये तो शेन वन वाला स्विंग था, लेग स्विंग, और मैडम तेली मैडम समझ नहीं पाए. 3 balls to go. It's a beauty. पुन्हा एकदा खूप
खूपच सुंदर असा बॉल वळवलेला आहे. काहीसा क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना दीक्षा आणि म्हणजे बिनबाद 12 आणि 12ही हॅलो हॅलो पहिला गोलंदाज फलंदाजावर हावी होत होता, आता मात्र फलंदाज गोलंदाजावर हावी होतो आणि उत्कृष्ट असा फटका लांबच्या दिशेने. मात्र त्यावरती मिळते फक्त एक धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मेट्रोपिया या संघाची धाव संख्या झाली होती म्हणजे सज्ज आहेत पूजा तेली आणि बॉलर आहेत संगीता सतोदी. प्रणय सावंत सांग ना, मी करेल ना. आणि कॅमेरामॅन आणि ऑन साइडला स्कूप केलेला आहे. चंदन सुर्वे रूफ टॉपला लागून एक धाव पूर्ण. काय निर्मल या वास्तव स्कोरर काय आहे राकेश. आणि हा थोडा मिस झाला आणि थोडा मिस आणि रन आउट. सुसाइड, इट्स अ सुसाइड. चांगला आणि आता मात्र फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. आणि आमचे मेट्रो पीआयचे कोच मिस्टर विक्रम कुठे दिसत नाहीये. त्यांची गरज आहे, त्यांचं मार्गदर्शन गरज आहे. मेट्रो पीआयचे माजी कोच कल्पेश कदम हे जर कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. सध्या ते ऍडमिन डिव्हिजन मध्ये 6 चेंडू 20 धावांची गरज. खूपच क्रिकेट मध्ये अशक्य असं काही नाही. खूपच अनुभवी फलंदाज. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस नियम आहे. खूप सुंदर असा फटका आणि या ठिकाणी झेल सुटतोय.
जीवदान मिळत आहे पूजा तेली मॅडम यांना. नवीन फलंदाज 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. नवीन फलंदाज अपर्णा आणि उत्कृष्ट असा फटका. अरे वा, येतोय! अरे वा, रे, six! दोन धावा मिळत आहेत. खूपच सुंदर असा फटका होता अपर्णाचा. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. खूपच सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने टोळला, मात्र त्यावरती पाहूया. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि फक्त 16 धावा फक्त. आव्हान बॅटर आणि बॉलर. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. धाव संख्या झाली होती 22. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि उत्कृष्ट असा फटका. खाली पडला का डायरेक्ट गेला. अरे चौकार आणि बाउंड्री आहे.